सो आपण आलो होतो. आपण याची प्रॅक्टिस करत होतो, फॉर्म्युल्यांची प्रॅक्टिस करत होतो. आणि या फॉर्म्युल्यात आपलं असं ठरलं होतं की लाऊडली रिदमिक बोलून मुलांना जसं आपण शिकवणार आहे तसंच आपल्याला बोलायचंय. तुमची बोलण्याची स्टाईल थोडीशी वेगळी असू शकते, पण आपलं जे काय असं आहे, आपली जी काय आता सध्या क्लासमधली पद्धत आहे ती आपण अवलंबूया. +40 इज इक्वल टू -10 +50 +30 इज इक्वल टू -20 +50 आणि +20 इज इक्वल टू -30 +50 अँड +10 इज इक्वल टू -40 +50. आणि म्हणून या फॉर्म्युलांमध्ये असा का फॉर्म्युला बनवला, इकडे लक्ष द्या. असा फॉर्म्युला का बनवला, का, व्हाय हा पण आला पाहिजे. इकडे लक्ष द्या. थोडंसं काळजीपूर्वक व्हिज्युअलाइज लक्ष द्या मी काय सांगतोय. मी कधीही तुम्हाला सांगितलं किंवा तुम्ही विद्यार्थ्यांना सांगितलं, इकडे लक्ष द्या. 9 म्हटलं की मुलं काय करतील? युनिट रॉडवरचा अप्पर बीट आणि लोअर बीटला कन्सिडर करतील, की 9 कंप्लीट होल होल कधी होतो, की जेव्हा सर्व बीट एकत्र येतील तेव्हा. म्हणून ते दोघांना कन्सिडर करतील. सेट द 0. इकडे लक्ष द्या. मी सांगितलं 6, मग ते 6 म्हणतील, की अप्पर बीट आणि लोअर बीटचा 1 बीट्स, तेव्हा 6 फॉर्मेशन होतं. म्हणून ते अप्पर बीट्स आणि लोअर बीट्स मधला 1 बीट क्लोज करतील आणि व्हिज्युअलाइज करतील. धिस इज अ बोथ बीट्स अप्पर आणि लोअर अशांचं एकत्र आल्यानंतर फॉर्मेशन होतं. पुन्हा परत मी तुम्हाला सांगितलं सेट द 0. 3, आता हा तो 3 डिजिट आहे. हा 3 डिजिट रिप्रेझेंट करतो लोअर बिट्सला. इकडे लक्ष द्या, लोअर बिट्सला. म्हणजे जर आपण बघितलं युनिट रॉडचं स्ट्रक्चर, तर वरती 5 असतो आणि खाली 1, 1, 1 असतात. म्हणून कधीही आपल्या ब्रेनमध्ये विचारील, की देअर इज अवेलेबल. समजा तिथं अवेलेबल असेल, तर आपण डायरेक्ट +3 करूया. आणि मी पुन्हा परत सांगितलं तुम्हाला, +4. आता हा 4 कोणाला रिप्रेझेंट करतो, की लोअर बिट्सला रिप्रेझेंट करतो. आणि म्हणून त्या लोअर बिट्सला आपण विचारतो, देअर इज अवेलेबल 4? मग आपल्याला पहिलं उत्तर काय येतं? नो. म्हणून आपण पहिले काय करतो? -1 +5. लक्षात आलं तुम्हाला? आन्सर इज द 7. 3 केला होता आपण आणि +4 करायचा आहे. म्हणून -1 +5. देअर इज अ आन्सर इज द 7. म्हणजे याचा अर्थ काय होतो इकडे लक्ष द्या. जो डिजिट आपल्याला बोलायचा आहे, तरुणताई स्विच ऑन ठेवा फक्त. जेव्हा आपल्याला जो डिजिट बोलायचा आहे, त्या डिजिटचं लोकेशन ठरलेलं आहे. जर मी 5 बोललो, इकडे लक्ष द्या. तुम्ही लोअर बिट्सकडे बघणारच नाही. लोअर बिटकडे बघणारच नाही. कारण रिप्रेझेंट करतो तो अप्पर बिट्समध्येच. लक्षात आहे तुम्हाला? तो रिप्रेझेंट करतो अप्पर बिट्समध्ये. म्हणून प्रत्येक वेळेस आपण बघू देअर इज अ ॲडिशन असो की सबट्रॅक्शन असो. प्रत्येक वेळेस आपण बघू देअर इज अ अवेलेबल, देअर इज अ अवेलेबल असंच बोलणार आपण कारण अप्पर बिट्सला. लक्षात आलं? म्हणून या फॉर्म्युल्यांची अशी स्ट्रक्चर आहे. क्लिअर. सो आता पुढचा पार्ट आहे. आपण आपल्या याच्याप्रमाणे जाऊया. सो आपण फॉर्म्युले बघितले. त्याच्यानंतर आपण इथं थोडंसं एक कॅल्क्युलेशन बघू, की इथं बऱ्याच वेळा ताईंचा बऱ्याच वेळा मेसेज येतो, की इथं काय लिहायचं इकडे लक्ष द्या. बेसिक आपण असं सांगितलंय लक्ष द्या, की 5 आणि 50 चे कॉम्प्लेक्स कॉम्प्लिमेंट्स आपल्याला लिहायचे आणि मग जर इथं 1 असेल, हा 1 असेल, तर 1 असेल, तर 1 चा फ्रेंड काय असतो? 4 असतो. 2 चा फ्रेंड काय असतो? 3 असतो. 3 चा फ्रेंड 2 असतो. आणि 4 चा फ्रेंड 1 असतो. हे कॉम्प्लिमेंट्स लिहायचे बाकी काही नाही विशेष. मात्र जर साइन असेल म्हणजे फॉर एक्झाम्पल मी असं सांगितलं, जर मी -10 केलं असेल, -10 केलं असेल आणि मी 50चे कॉम्प्लिमेंट्स विचारतोय, तर जरूर -10 चा फ्रेंड काय असतो? +40 असतो. +40 असतो. म्हणजेच आपल्याला माहिती असतं, की +40 चा फ्रेंड कोण असतो? -10 असतो. हे मुलांना एक जस्ट प्रॅक्टिस व्हावी. रायटिंग प्रॅक्टिस व्हावी. नंतर मग त्यांना रिकॉल होतं आणि म्हणून ते. पण आता साइन नाही ना. 40 मग 40 चा फ्रेंड 10. 20, 20 चा फ्रेंड 30. 10 चा फ्रेंड 40. एवढं मात्र अपेक्षित आहे. बाकी काही नाही. मग इथं पुन्हा परत 30 प्रॅक्टिस +4 इज इक्वल टू +4 इज इक्वल टू -1 +5 हे त्यांना रिदमिक प्रॅक्टिस करून घ्यायची. किंवा क्लासमध्ये जेव्हा तुम्ही 2, 4, 5 मुलं असतात, त्यांना एकाच वेळेस तुमच्या समोर बोलून एकाच रिदममध्ये हलक्या स्वरूपातमध्ये. काही मुलं तुम्हाला किती त्रास देतात माहिती आहे स्कूलमध्ये. कोणी हलका, भारी, प्रत्येकाचे कर्कश आवाज असतात, बाकीच्यांचे मृदू असतात. तर एका
मृदू स्वरामध्ये त्यांच्याकडनं प्रॅक्टिस करून घ्यायची आणि गो थ्रू द प्रॅक्टिस हिअर. आता याची प्रॅक्टिस काय आहे ते सांगतोय. इकडे लक्ष द्या. मग जेव्हा आपला एक ॲप्लिकेशन आपण शिकतोय, आता एक जेव्हा आपण फॉर्म्युला एक्सप्लेन करतोय आणि मग हा एक्सप्लेन करताना त्याच्या बेसिक कंडिशन काय प्लीज इथं लक्ष द्या. 1 आणि जर 1 मध्ये +4 करायचं असेल, तर आपल्याला 4 इस नॉट अवेलेबल. म्हणून फॉर्म्युला इज द -4 +5 आणि मग मुलं आन्सर लिहितात देअर इज अ 5. पुन्हा परत जर आपण अजून 10 आणि 40चं करायचं असेल, की 10 हा डावा हात आहे माझा. 10 +40 इज इक्वल टू -10 +50 आणि आन्सर इज द 50. अशा पद्धतीने मुलांच्या बेसिक फॉर्म्युला कन्सेप्ट क्लिअर होतात. त्याच्यासाठी हे पेज लेव्हल 1, लेव्हल 1च्या मध्ये हे पेज दिलेलं आहे. जेव्हा अडचण आली, तेव्हा मुलांना बेसिकवर शिकवायचं. बेसिककडनं पुन्हा परत हायरकडे घेऊन जायचं. मग पुढे जातोय आपण आता पुढे. प्लीज इकडे लक्ष द्या. पुढे जातोय. पुन्हा परत सेम. आता आपण तिथं 4 आणि 3चं प्रॅक्टिस केली, तर पुढच्या पुढच्या याच्यात पुढच्या पेजवर काय आहे? 2 +2 ची, +20 ची, +1 ची आणि +10 ची. मग आपण इकडे लक्ष देऊ, इकडे लक्ष देऊ. पुन्हा परत इथे हे फॉर्मेशन लिहिले. आता समजा मला 3 होता माझ्याकडे. लक्ष द्या. 3 करा सर्वजण. 3 करा सर्वजण. राइट हँडवर अंकिताताई 3 करा. आणि मग +1 करायचं तर बघा डायरेक्ट अवेलेबल. याला डायरेक्ट अवेलेबल. मुलांना हे पण कन्सेप्ट लक्षात आली पाहिजे, की 3 असेल आणि +1 करायचं तर देअर इस अ डायरेक्ट अवेलेबल. पण अगेन +1 करायचं असेल समजा 4 आणि +1 तर 1 इस नॉट अवेलेबल म्हणून +1 इज इक्वल टू -4 +5. अशा पद्धतीने आता तुम्ही ऑलरेडी प्रॅक्टिस केली. तुम्हाला हे जमतंय. पण पुन्हा परत रिव्हिजन होणं, कारण तुम्हाला ॲज अ टीचर म्हणून या सर्व कन्सेप्ट क्लिअर होणं, म्हणजे हे सर्व आपण शिकतोय. आणि अशा पद्धतीने आपण हे 8 फॉर्म्युले शिकलो आणि या 8 फॉर्म्युल्यांचे हे 5 कॅल्क्युलेशन. मला वाटतं हे काल आपण वेगळे कॅल्क्युलेशन आहेत. सो डू इट इन इन ओन्ली 1 एंड अ हाल्फ मिनिट. साधारण 1 मिनिटामध्ये का साधारण 1.5 मिनिटात हे व्हायला पाहिजे. थोडंसं फास्ट, थोडंसं फास्ट. डाऊट आला तर जरूर आपण बोलूया. शेजारी ऑलरेडी फॉर्म्युले आहेत. करा थोडंसं सर्वजण. डन सर. ओके. डन सर. डन सर. डन सर. झालं सर. ओके. चलो ठीक आहे. आपण आन्सर चेक करून घेऊ. एका टाईम माझ्याकडे आन्सर शीट आहे की नाही मला माहीत नाही. पण आन्सर आपण चेक करून घेऊ. ओके. 1 मिनिट.
माझ्याकडे माधुरीताई सांगा पहिल्याचा आन्सर काय? थोडं चेक करून घेऊ. मग कोणाला डाऊट वाटला, कोणाचा रॉंग आन्सर असलं तर ते सोडून बघू आपण. सांगा पहिल्याचा आन्सर काय? 35. ओके 35. ओके. दुसऱ्याचं सांगा ना. मी सांगू सर? हा सांगा मॅडम. 44, 44. 44, हम्म. 56, 68, 35. मला वाटतं ज्या ताईंचं याच्यापैकी कोणाचा काही आन्सर रॉंग असेल कदाचित. मला वाटतं हे सर्व करेक्ट आहेत असं मी समजतो. तर कोणाचं रॉंग असेल, कोणाला नाही समजलं असेल, कोणाला एखादं कॅल्क्युलेशन हार्ड गेलं असेल तर जरूर स्वतःचा माईक ऑन करून सांगा मला. कारण मी स्क्रीन शेअरिंगमध्ये मला कमी जण दिसतात अशा स्क्रीन शेअरिंगमध्ये, सर्वजण दिसत नाही. तर कोणाला डाऊट असेल तर जरूर माईक ऑन करून सांगा, अदरवाईज आपण पुढे जाऊया. ओके. म्हणजे ही कन्सेप्ट आपली क्लिअर झाली सर्वांची. इथं आपण थंब रूलमध्ये जाऊ. कोणाला डाऊट आहे जरूर सांगू शकतात की मला. प्रियंका ताई सांगा कुठल्या कॅल्क्युलेशनचा डाऊट आहे? नंबरचं सर. 4 नंबरचं काय हरकत नाही. प्रियंका ताई नंतर अजून कोणाला डाऊट असला तर आपण बोलूया. करा माझ्याबरोबर. 4 हे बघा डायरेक्ट अवेलेबल. बोला माझ्याबरोबर. 4 इज द डायरेक्ट अवेलेबल. प्लस 1. 1 is not here. So plus 1 is equal to minus 4 plus 5. And next is the plus 2. Direct available. Plus 41. हे बघा 40 is the direct available on tens rod. आणि 1 also direct available. आणि प्लस 20. 10 च्या रॉडवर प्लस 20 साठी फॉर्म्युला काय आपला? -30 प्लस 50. आणि म्हणून आन्सर इज द 68. क्लिअर प्रियंका ताई? हो सर. हो. अजून कोणत्या ताईंना डाऊट असेल तर करून घ्या क्लिअर. आहे बघा उलट प्रामाणिकपणे आपण वी आर द फॅमिलियर. कोणाला नाही समजलं, कोणाला कमी समजतंय म्हणून कधीच कोणाला कमी जास्त समजायचं नाही. कारण मी पहिले म्हणून मी या सर्व बॉर्डर क्लिअर करण्यासाठी माझ्या आयुष्यातला मी स्वतःचा दाखला तुम्हाला नेहमी देत असतो. कारण आयुष्यामध्ये आणि मी त्या गोष्टीला कधी लपून पण ठेवत नाही. अजिबात कव्हरिंग करायचं नाही. जी क्वालिटी आपली ती क्वालिटी. मी 10वीतला नापास विद्यार्थी आहे. का सांगाय का मी स्वतःहून सांगायचं नाही? जे माझ्या आयुष्यात घडलंय ते घडलंय. ज्याच्यातून आपण ती मात करून ज्याच्यावर संघर्ष करून आपण नवनिर्मिती करू शकतो किंवा आपल्याला चेंज करू शकतो किंवा आपण आपल्याला अपडेट करू शकतो. तर ह्या एक मर्यादा स्वीकारायच्या नाही. बियॉन्ड द बॉर्डर्स मर्यादा न स्वीकारता आपण जेव्हा थिंकिंग एबिलिटी आपली, आपला अप्रोच आपण चेंज करू. नाही मी इंग्लिशमधला नापास विद्यार्थी आहे. म्हणून असं काही नाही की काही थांबून राहिलं. त्याच्यानंतर मी आयुष्याच्या 40मध्ये माझं डिप्लोमा पण केलं. मी आय-टी-आय करून मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रात मी काम करतोय. तेव्हाची जी सिच्युएशन अशी होती ती त्याप्रमाणे आपण स्वतःला म्हणून ज्योतिताई बरं का ज्योतिताई हां. ओके. म्हणून सांगत होतो की जे आहे ते सांगत राहायचं. ओके. सो पुढे जाऊया. नो प्रॉब्लेम. सर हां, बोला ना. परत तेच कॅल्क्युलेशन सांगा ना प्लीज. तेच 4 काय? प्लस 1चं. ओके. हा. चालेल, चालेल. आणि प्लीज सर आवाज थोडा मोठा, मला ऐकूच येत नाही. माझ्याकडे एकदम क्लिअर आहे वैशालीताई. तुमच्याकडे काही डाऊट असेल किंवा तुमच्या सिस्टमला प्रॉब्लेम असेल तर मी पुन्हा परत सर्व ताईंना विचारतो की माझा आवाजाचा काही प्रॉब्लेम आहे? परत एकदा क्लिअर करतो. नाही. तर तुम्ही तुमच्याकडे नेटवर्क नाही सिस्टम सर. किंवा आपल्याकडे शांततेत कुठं आपण कुठल्या कोपऱ्यात बसलो तर मला आवाज क्लिअर येतो. हे आपण थोडंसं चेंज करून घेऊ. वैशालीताई नो प्रॉब्लेम. तरी पण तुम्ही सांगितलं. वैशालीताई माझ्याबरोबर तुम्ही जर तुमचा कॅमेराच बंद असेल तर मला दिसणार नाही. तुम्ही करेक्ट करतायत की रॉंग करतायत. मी फक्त तुम्हाला पुन्हा फक्त एक्सप्लेन करू शकतो. सो 4 मीच मला दिसत नाही म्हणून मला पुन्हा परत कॅमेरा देऊ द्या. 4 इज द डायरेक्ट अवेलेबल वैशालीताई. प्लस 1. 1 इज नॉट अवेलेबल. सो प्लस 1 इज इक्वल टू -4 प्लस 5. त्याच्यानंतर प्लस 2. प्लस 2 इज द डायरेक्ट अवेलेबल. 41. 40 10 च्या रॉडवर डायरेक्ट अवेलेबल आणि 1 ऑल्सो डायरेक्ट अवेलेबल. म्हणून एक एक अंक करायचा. जे आधी बोलतो ते आधी, नंतर नंतर बोलतो ते नंतर. 41 प्लस 20 आणि इथं मात्र 10 च्या रॉडवर आपल्याला 20 प्लस करायचं आहे आणि 20 इज नॉट अवेलेबल डायरेक्ट. डायरेक्ट नॉट अवेलेबल. म्हणून आपला फॉर्म्युला प्लस 20चा -30 प्लस 50.
म्हणून आन्सर इज द 68. वैशालीताई. वैशालीताई हा क्लिअर? हा +20 लाच कन्फ्युज झाले सर. हां. एक मिनिट. हॅलो. हॅलो. काय ग 2 दिवसापासून दांडी मारते? पोटामध्ये तू जाणली आहे ना. तिची मम्मी बोलताय का संजीवनीची? ताई तिला आहे ना मी मेडिकल कन्फर्मेशन करून देतो, पण मग जॉइन होताना तिला मेडिकल डॉक्टर सही आणायला लावा. येणार आहे ना ती उद्या परवा? हां, ठीक आहे. तिला मी क्लासमध्ये बोलतो. तिला उद्या बोलतो मी तिच्याशी. हां? करू द्या तिला आराम. पण म्हणा आता 3रा दिवस आहे ना, मग सर्टिफिकेट लागेल म्हणा येताना फक्त. हां? ठीक आहे. ओके चला. ओके, सॉरी. ओके. काय असतात कलीग्स असतात त्यांना ठीक आहे फोन होता. चलो कंटिन्यू करूया. पुढच्या टॉपिकवर जाऊ. प्लीज आता इकडे लक्ष द्या. आता आपल्याला सर्वांना हा एक फॉर्म्युला शिकायचा आहे. इकडे लक्ष द्या. सर्वजण मनातल्या मनात बोला माझ्याबरोबर. इतकं सिंपल आपल्याला शिकायचंय, की जी मला क्रिया करायची प्लीज इकडे लक्ष द्या. जी मला क्रिया करायची आहे, तिची जी क्रिया करायची आहे, तिचा फ्रेंड अपोझिट असणार आहे. हे फक्त डोक्यात ठेवायचं. आणि म्हणून -4 इज इक्वल टू +1 -5 कारण 5 आपल्याला हेल्प करणार आहे. -3 इज इक्वल टू +2 बोला माझ्याबरोबर मनातल्या मनात. मनातल्या मनात बोला सर्वजण. -3 इज इक्वल टू +2 -5 आणि -2 इज इक्वल टू +3 -5 आणि -1 इज इक्वल टू +4 -5. सेम 10 ला पण आपण सेम तसंच अप्लाय करणार आहोत. -40 इज इक्वल टू +10 -50 and -30 is equal to +20 -50. -20 is equal to +30 -50 -10 is equal to +40 -50. हे मी आतापर्यंत लाख वेळा बोललो असेल बरं का. परत एकदा सांगतो. तुम्हाला वाटलं मी अजिबात कंजूसी करत नाही. मी तुम्हाला कितीतरा वेळा बोलायला लावतोय तसं त्याच्यासाठी मी पण आधी कंजूसी केली नाहीये. मी लाख वेळा बोललो असेल शिकवता. म्हणून तुम्हाला मी सांगत असतो की कंजूसी करू नका. सो पुन्हा परत सेम फॉर्म्युला, सेम पार्ट आहे. इथं मुलांचे बेसिक कन्सेप्ट क्लिअर करतो आपण, फॉर्म्युला करतो. आता मात्र इथं थोडासा एक चेंज सांगतो मी तुम्हाला. आता इथं मात्र साइन टाकलेली इकडे लक्षात आहे. इथं सिग्नेचर साइन आहे. -40 आणि जेव्हा -40 आहे, तर मुलं काय लिहितील? +10 म्हणजे ही एक कॉन्ट्रोव्हर्सी जस्ट मुलांना चेंज माहिती पाहिजे. कारण इथं साइन नाहीये. इथं साइन नाही. प्लस, ॲडिशन, सबट्रॅक्शन असं काही नाहीये. तर मुलांना सरळ प्लेन लिहू द्या. 4, 1, 2 आणि 3 इथं लिहू द्या. हा एवढा एक चेंज आहे. बऱ्याच वेळा फोन येतो याच्यासाठी. ताई लोकं विचारतात म्हणून आपण क्लिअर केलं. पुन्हा परत इथं प्रॅक्टिस आणि सर्वजण करा. सर्वजण माझ्याबरोबर करा. 6 उजव्या हातावर 6 करा सर्वजण प्लीज एव्हरीवन. 6 -3 आता -3 म्हटलं की पहिले आपण इथं लक्ष गेलं पाहिजे आपलं इथं. आता फक्त इथं 1 आहे आणि या 1 मधून आपण -3 नाही करू शकत. आणि -3 म्हटल्या आपल्याकडे फॉर्म्युला आला पाहिजे +2 -5. आन्सर इज द 3. इकडे लक्ष द्या. पुन्हा परत आपण हे कॅल्क्युलेशन बघू. 50 इकडे लक्ष द्या. 50 -30 म्हणजे हा माझा उजवा हात आहे. पुन्हा परत इकडे जातो. 50 -30 आणि इथं -30 मी नाही करू शकत बिकॉज देअर इज अ डायरेक्ट नॉट अवेलेबल. म्हणून -30 इज इक्वल टू +20 -50. आन्सर इज द 20. आन्सर इज द 20. सो सेम थिंग आपण 4 साठी जाऊया. 80 80 करून घ्या डाव्या हातावर. 80 -40 -40 इज नॉट अवेलेबल. -40 इज नॉट अवेलेबल. सुरुवातीला स्वतःला कमांड द्या. स्वतःला शिकवा. मी शिकवल्यानंतर तुम्ही पण स्वतःचा गुरु बना. स्वतःला सेल्फ टॉक करा. -40 देअर इज अवेलेबल -40 नो. सो -40 इज इक्वल टू +10 -50. आन्सर इज द 40. आन्सर इज द 40. अशा पद्धतीने एक बेसिक कन्सेप्ट आहे. हे तुम्हाला लेव्हल 1च्या बुकमध्ये मुलांना भेटतं आणि मुलं छानपैकी त्यांच्या कन्सेप्ट क्लिअर होतात. आणि लेव्हल 3 मध्ये जेव्हा मुलं जातात, तेव्हा त्यांना मिस्टेक लिहू नये. सर्वांना फक्त एवढे 1-2 मिनिटात आपल्याला हे 5 कॅल्क्युलेशन करायचे. पुन्हा परत मी रॉंग, चूक एवढं टेन्शन घेऊ नका. कमीत कमी 2-3 2 तरी करा. कारण आपला वेळ क्लोजिंगला जातोय आपण. 2 कॅल्क्युलेशन करा. पहिलेच 2.
डाऊट वाटलं तर मग मी पुन्हा परत एक्सप्लेन पहिलेच 2 फक्त 2 करा आणि प्रॅक्टिससाठी मी दिलं अजून नंतर तुम्हाला. एक उद्या मी दिवसभरात तुम्हाला सोडवण्यासाठी टेस्ट पण टाकणार आहे. ती टेस्ट जेव्हा जमेल तेव्हा करा. इन हाऊससाठी असणार आहे ती फक्त. फक्त इन हाऊससाठी. फायनल टेस्ट नाही लेव्हल 1 ची. सर माझं किट कधी पाठवणार आहे? आता तो प्रश्न नाही ना. थांबा ना. मी विचारेल ना कोणाला काही बोलायचंय का तेव्हा बोला. परत तुम्हाला मोठा श्वास घ्यायला लावेल मी. हं. आता जे चाललंय त्याच्यावर लक्ष द्यायचं. पहिले 2 झाले असतील तर सांगा प्लीज मला. प्लीज, प्लीज. फक्त 2च पाहिजेत मला. आपल्याला काही झाले झाले सर. वंडरफुल. झाले सर. सो सोनवणे ताई, पहिल्या 2चे आन्सर सांगा मला. सर पहिले 32 आणि दुसरं 28. 32 आणि 8. 28. सो प्लीज 28. सर्वजण 2 नंबरचं कॅल्क्युलेशन आपण चेक करू. सर्वजण प्लीज इकडे लक्ष द्या सर्वजण. सर्वजण माझ्याबरोबर करतील. ओके. 36 हे बघा लेफ्ट हँडवर 30 उजव्या हातवर 6 36 मायनस 24 म्हणून मायनस 20 पहिले डायरेक्ट करून घेतले आणि मग -4 करायला बोलायला विसरू नका. -4 आणि मग -4 इज इक्वल टू +1 -5. इथं अजिबात बोलायला कंजूशी करू नका. परत एकदा सांगतो मी. हा बघा पुन्हा परत 30 आणि 6 डायरेक्ट अवेलेबल. -24 म्हणून -20 इज द डायरेक्ट अवेलेबल असंच बोला. -4 इज इक्वल टू +1 -5 असं बोला तर कधीच तुम्ही चुकणार नाही. आता सध्या सुरुवातीला हे सर्व इन्स्टॉल करून घेण्याची गरज आहे. +45 आता +40 डायरेक्ट नॉट अवेलेबल म्हणून +40 इज इक्वल टू -10 +50 आणि 5 इज द डायरेक्ट अवेलेबल. 45 चा 5 इज द डायरेक्ट अवेलेबल. -34 म्हणून -30 -30 नॉट अवेलेबल म्हणून -30 इज इक्वल टू +20 -50 आणि -4 ऑल्सो नॉट अवेलेबल म्हणून -4 इज इक्वल टू +1 -5 and last is the +5. So answer is the 28. क्लिअर आहे? अशा पद्धतीने कुठलीही कंजूशी नाही. परत एकदा सांगतो. कारण आपण एकदम एक्सपर्ट नाहीयेत. तुम्ही आम्ही रोज आपण विद्यार्थी म्हणून शिकतोय आता सध्या. म्हणून अजिबात घाई नाही. अजून घाई नाही आपल्याला. मुलं 3 मिनिटात 100 कॅल्क्युलेशन सोडवतात कॉम्पिटिशनमध्ये. त्या लेव्हलला आपण पण जाणार आहेत. आपली पण कॉम्पिटिशन होणार आहे. आपला पण गुणगौरव होईल. आपल्याला पण एक स्पेशल घरामध्ये एक ट्रॉफ्या ठेवण्यासाठी छान जागा बनावं लागेल. कारण ते आपल्याला आपल्याला प्रेरित करत असतं, की वॉव! या वयात पण मी काहीतरी बाबा योद्ध्यासारखं लढतोय, जिंकतोय, शिकतोय. सो तेच त्याच्याबद्दल सर्व बोलत राहू आपण वेळोवेळी. बट नाऊ वी आर इन बेसिक. बेसिकमधून आपल्याला एक्सलन्सकडे जायचंय आणि एक्सलन्सचा हा जो प्रवास आहे, बेसिक्स टू एक्सलन्स हा आहे हार्डवर्क. 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 कारण कुठलाही सक्सेसचा मंत्र हा शॉर्टकट नाहीये. आणि म्हणून प्रत्येकाला मी विनंती करेल, की हे हार्डवर्क म्हणजे काय? की प्रॅक्टिस, प्रॅक्टिस, प्रॅक्टिस. अंडरस्टँड, अंडरस्टँड, अंडरस्टँड. ॲक्शन, ॲक्शन, ॲक्शन. कारण मी कोण आहे? मी हुशार आहे. मी कोण आहे? मी बुद्धिवंत आहे. मी कोण आहे? मी मेहनती आहे. मी कोण आहे? मी समजदार आहे. मी कोण आहे? मी ॲक्शन टेकर आहे. मी कोण आहे? मी जिंकणार आहे. कारण मी
हुशार आहे, मी एक्सलन्स आहे, मी सुखी आहे, मी श्रीमंत आहे. रुचिराताई, बरोबर ना? हां. ते बोलत का नाहीये? मी ते तुमच्या तोंडून ऐकण्याचा प्रयत्न करतो, की ते रुचिराताई अशा स्वतःहून बोलल्या पाहिजे. येस, मी हुशार आहे, मी श्रीमंत आहे, मी बुद्धिवंत आहे, मी मेहनती आहे, मी जिंकणारी आहे, मी सर्व समजून घेते. आणि जेव्हा समजून घ्याल, तेव्हा बघा बरं भावाला किती साहेबांकडनं आशीर्वाद मिळतील की नाही. कोणीतरी भाऊ भेटला की समजून घ्यायला लावणार. हेच म्हणून माझ्यासाठी पुण्याचं काम आहे. हो की ना? कारण आपल्याला जेव्हा आपण समजदार बनतो ना, तेव्हा खूप साऱ्या गोष्टी आपोआप सुरळीत व्हायला लागतात. हां, मात्र समजायला नाही लागलं ना, तर मग थोडेसे आपले पण म्हणतात, की माझं डोक्याला काय झालं? माझं डोकं का चालत नाही आजकाल? पण समजून मी समजदार आहे म्हटलं, की डोकं आपोआप चालायला लागतं. असं एक मी प्रेमाने सर्वांना माझ्या बहिणींना सांगतोय. सो थँक आपण अजून पुन्हा परत लेव्हल 4 मी उद्या तुम्हाला +5चं एक शॉर्ट एक टेस्ट टाकेल. आपल्याकडे आहेत 1-2 टेस्ट ती टाकेल. परवा मी सबट्रॅक्शनची टाकेल. उद्या आपल्याला सबट्रॅक्शन हा पार्ट कंप्लीट संपवायचा आहे आणि नेक्स्ट हाऊस फॉर्म्युला समजून घ्यायचा आहे. आणि परवा नेक्स्ट हाऊस फॉर्म्युला कंप्लीट करायचा आहे. म्हणजे रविवारपर्यंत लेव्हल 1 आणि लेव्हल 3 कंप्लीट. पण लेव्हल 1 आपण कंप्लीट करणार आहेत रविवारपर्यंत आणि पूर्ण आठवडाभर आपण प्रॅक्टिस करणार आहेत. मी तुम्हाला पेज नंबर सांगेल. तुमच्याकडे पेज नंबर आला असेल, पेज नंबर तुमच्याकडे आलेला नसेल, बुक आलं नसेल, तर मी कॅल्क्युलेशन देईल. त्या पद्धतीने आपल्याला आठवडाभर न चुकता 9:30ला बसलं, की 15 मिनिटं, अर्धा तासात तो स्क्रीनशॉट ग्रुपमध्ये आला पाहिजे. म्हणजे सर्व ताईंनी प्रॅक्टिस केली न चुकता, झोपण्याच्या आधी. न चुकता. म्हणजे रोजचं काम रोज कंप्लीट करायचं. म्हणजे मागे कोणी राहायचं नाही. क्लिअर आहे? सो अशा पद्धतीने आपण पुन्हा भेटू उद्या 9:30ला. आता अनन्याताईंचं कसं झालं होतं, की साऱ्या गावाचे आहेर यांनी डिक्लेअर केले. आमना गावला कशी सवय खानदेशमा. लग्न झालं की "यासना करतीन ₹21 हो." असं म्हटलं जातं. आहेर आहेर वाजवायची सवय. आता त्यांना असं झालं, माझा आहेर काय अजून माझा आहेर काही घेतला नाही अजून. त्यांना असं झालं. ताई आहे माझ्याकडे लिहिलेला तुमचा पण आहेर. काही काळजी नका करू. त्यांना असं वाटलं, की माझा आहेर काही घेतला नाही अजून. असं झालं. आहे लिहिलेला. काही काळजी नका करू. उद्या पाठवून देईल तुमचं पण. ओके? काही काळजी नका करू. ओके. हां, बोला आता तुमचा कुठला ॲड्रेस आहे? सर त्याच्यामध्ये हां, सर बोला. त्याच्यामध्ये माझं नाव स्वाती आहे आणि हे मुलीचं नाव अनन्या आहे. तर हं. ते प्रतिभा मॅडमकडे ऍड केलेलं होतं ना, ते तसंच आलंय. माझं नाव स्वाती. बरं, बरं. ठीक आहे, ठीक आहे. तुमचं कुठलं लोकेशन परत सांगा? भगूर. भगूरचं आहे ना तुमचं? ठीक. देवळाली कॅम्प भगूर. भगूरला भगूर प्रॉपर कुठं आलं? देवळाली कॅम्प कुठं आलं नेमकं? अटॅचच आहे सर ते. नाही, नाही, लोकेशन सांगा मला भगूरचं. देवळाली कॅम्प आर्मी कॅम्प माहिती आहे का तुम्हाला? हां, हां. एमएच वगैरे देवी तुम्ही मंदिर. आर्मी कॅम्पात राहता का? नाही नाही, भगूरमध्ये. माझी कलीग्स आहे ना, माझ्याबरोबर काम करणारी मुलगी आहे ना ती, त्या इथपर्यंत येते ती. देवळाली गावाच्या नंतर ते नदी आहे ना, नदीच्या बाजूला ते कुठलातरी पेट्रोल पंप आहे. म्हणजे या भारती पोरजे ताई, आपल्या 4-5 ताई आहेत, त्यांचं तिच्याकडेच पाठवत असतो मी. तर कदाचित मी तिच्याकडे पाठवलं, तर अच्छा. परवा तुम्हाला सकाळी-सकाळी भेटून जाईल तिच्याकडे. घ्याल का ती तसं? हो चालेल सर. ती काय कुठली नदी आहे ती? कुठली नदी आहे ती? देवळाली गाव टाकल्यानंतर? दारणा. नाही, नाही. मी देवळाली सर नाही, आमचं थोडस पुढे येतं जे देवी मंदिर आहे ना तपोवनचं, म्हणजे भगूर बस स्टँडच्या जवळ आहे आम्ही. पण ठीक आहे, भगूरचं पण कोणीतरी आहे माझ्याकडे कलिग्स, मी त्यांच्याकडे पाठवून देईल. किंवा नाही नाही जमलं हो तर ठीक आहे सर. पाठवून देईल, एका दिवसात येऊन जाईल. काय काळजी नका करू. ठीक हो आहे. ठीक आहे. नंतर आपण बघू. सो ओके, मला डाऊट वाटला, मी 1 टू 1 कॉल करेल तुम्हाला. काही काळजी नका करू. 1 टू 1 मी कॉल करेल. सर मला लेटर हवं होतं. नंदाताई, मला लगेच मेसेज टाका. लगेच तुमचं फक्त ओके, चालेल. टीचर कोड, नाव आणि लोकेशन ओके. कुठलं आहे तुमचं ते पण टाका. मी लगेच ओके 5 सर. मिनिटात बनवून टाकून देतो तुम्हाला. म्हणजे परत तो विषय नाही तर बाजूला राहून जातो. ठीक आहे. अजून अजून कोणाचा काही शंका आहे? सर मुंबईचे पाठवले काय बघत स्किप वगैरे? पाठवून देतो ना तुमचं पण, काही प्रॉब्लेम नाही ना. तेव्हा तुमचं दिलं नव्हतं ना मी? आपली भेट झाली तेव्हा? नाही नाही सर. तेव्हा आय राहून कार्ड गेलं. वगैरे काहीच नाही आलेलं सर. नाही, नाही. आय कार्ड तुम्हाला परीक्षेच्या वेळेस भेटतं नाही. तुम्ही
वेगवेगळी लिंक नका लावू. आपण आता तुम्हाला नाही नाही तुम्हाला 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 तुम्ही काहीच वेदिक मॅथच्या नाही. बॅचला जॉईन झालेत का? तुमचा टीचर कोड कधी बरोबर सर. हा वैदिक मॅथ. वेदिक मॅथ्स. बरं ठीक आहे ना, तुमचं पण तुम्हाला टीचर टूल आणि तुमचे लेव्हल 4 चे किट नाही दिलंय का तुम्हाला वैशालीताई? काहीच नाही दिलंय. हां, ठीक आहे. पाठवून देईल. नो प्रॉब्लेम. म्हणून मी सांगितलं मी फोन करेल, काही काळजी नका करू. माझ्याकडे लिस्टमध्ये रेकॉर्ड असतं सर्व. फक्त काय होतं, की आत्ता जेवढे समोर आले ना, तर मग मी हा. म्हटलं एकदम आता नवीन बॅच आहे त्यांना लोकेशनबद्दल यांचे ॲड्रेस पण मी व्यवस्थित बघितले नाहीत. तर ते कुणी पिनकोड टाकलाय, नाही टाकलाय म्हणून मी यांच्याशी बोललो. अदरवाईज हा. बाकीचे काही डाऊट आला तर मी फोन करूनच घेतो तुमच्याशी, काही काळजी नका करू. एक्सपेक्टेड कालचा सर व्हिडिओ एखाद्या वीक मध्ये येईल. परत बोला वैशालीताई. एक्सपेक्टेड कधी म्हणजे एखाद्या वीक मध्ये येईल का? सोमवारीपर्यंत येऊन जाईल तुमच्याकडे. चालेल सर. हां, पण रोजच्या रोज मी जे सांगेल त्या पद्धतीने मेहनत करा, प्रॅक्टिस करा हां, येस सर. वैशालीताई. मागे नका राहू. आणि कालचा व्हिडिओ प्लीज सर जरा टाका, कालचा कालचा क्लास पण आणि मध्ये. आजचा पण. कालचा पण आणि आजचा पण मी तुम्हाला उद्या मी त्याच्या पब्लिकली लिंक नसतील त्याच्या लिमिटेड लिंक असतात. आपल्या म्हणजे ग्रुप आपल्या वर तर येतील. ग्रुपवर हा. अवेलेबल. काही काळजी नका करू. ओके पब्लिकली सर. अवेलेबल नसतील त्या, पण तुम्हाला दिसतील. काय प्रॉब्लेम नाही. ठीक आहे? ओके ओके सर. अ, येस सर. थँक्यू. सर मला तुम्हाला किट सर पाठवायचे, माझं 2 दिवसाचे व्हिडिओ पाठवायचे तुम्हाला. अजून काय राहिलं? सर्वजण अजून रजिस्टर काय झालेले नाही. आत्तापर्यंत ग्रुपमध्ये आलेले आहेत. म्हणजे बाहेर आता ग्रुपच्या बाहेर कोणी असतील तर मला वाटतं कोणीतरी राहून गेलं होतं आणि त्यात एका समथिंग पण आलेत सर्वजण आता ग्रुपमध्ये. बरं झालं मला आठवण करून दिली. अजून ओके. माझ्याकडे अजून काही पण पॉइंट जेवढं काही असेल ते पाठवाल ना सर, म्हणजे आम्ही वैदिक मॅथच्या ह्याला जॉईन झालेलो आहे ना, तर म्हणजे आता तुम्हाला माहिती असेल काय पाठवायचं. ताई ॲबॅकस. लेव्हल 4 चे बुक पाठवतो आपण आणि टीचर टूल पाठवतो आता तुम्हाला. असं असतं. ठीक आहे? ओके. सर ओके. बोला. सर मला आता तुम्ही जे बुक्स पाठवाल त्याचं किट पाठवाल त्याच्यासोबत 0 लेवलचं ज्युनियरचं एक बुक पाहिजे होतं. बोलतो मी. पण शक्यतो आपण ते गरज नसते जेव्हा तुम्ही मुलांना ॲडमिशन घेता, तेव्हा देतो आपण ते. लेव्हल 0चं टीचर किटमध्ये नाही येत ते. पण ठीक आहे. तुम्हाला जर मुलांना शिकवायला सुरू करायचं असेल, मुलांना जर पाहिजे असेल, हां. तर तुम्हाला मी 10-5च्या किटमध्ये पाठवू शकतो. काही काळजी नका. मी तुम्हाला कॉल करून घेईल उद्या. काही प्रॉब्लेम नाही. मला मुलांना शिकवण्यासाठीच पाहिजे कसं सर असतं ते एक. परत एकदा सांगतो मी तुम्हाला, की काही ओके. म्हणजे सर्व गोष्टी मी क्लिअर केलेल्या असतात, पण तरी पण सांगतो. लेव्हल 0चं बुक आपण आपल्या आता पण लेव्हल 0 सीनियरचा पण एक बुक आणतोय आपण. पण लेव्हल 0 ज्युनियर आणि सीनियरचं हे बाय द डिमांड ऑफ ॲडमिशन तेव्हा आपण तुम्हाला देतो. कारण त्याची प्रॅक्टिसची गरज नसते. म्हणजे ते ऑलरेडी म्हणजे आपण अशा याला जातो, की तुम्हाला स्वतःला बनवता आलं पाहिजे. मी का पाठवत नाही तुम्हाला? तुम्हाला स्वतःला बनवता आलं पाहिजे ना. तुम्हाला मी काय सांगितलं? की 5 कॅल्क्युलेशन बनवा. मुद्दाम तुम्हाला मी बनवायला लावतोय. असं कोणी शिकवत नाही. मग आता पण तुम्हाला पण उभं राहिल्यानंतर मला 10 कॅल्क्युलेशन मला बनवता आले पाहिजे ना, उभं राहिल्यावर. ती क्वालिटी आली पाहिजे. आणि जर तुम्ही लेव्हल 0चेच नाही बनवू शकले, तर लेव्हल 1चे पण नाही बनवू शकणार तुम्ही. म्हणजे कारण हे बघा, मुलांना तर बुक दिलेलं राहील. पण जेव्हा तुम्ही आता उभे राहिला की 24 मग मी काय विचारू, काय विचारू? आता लेव्हल 1 मध्ये विचारा की 24. 20 डायरेक्ट होईल आणि 4 साठी इन हाऊस फॉर्म्युला होईल. म्हणजे काय होईल आन्सर 48 होईल. आणि मग आता 48 झाल्यानंतर पुन्हा परत 24 नका विचारू. तर 48 झाला. हे बघा 48 झाला. मग 24 नका विचारू. कारण 20 इथं करू शकता तुम्ही -30 +50. पण 4 साठी ना 4 साठी ना इथं तुम्हाला नेक्स्ट हाऊस फॉर्म्युला लागतो. थोडासा हा एक म्हणजे नेक्स्ट हाऊस फॉर्म्युला लागतो, की -6 + 10. मग तो जर शिकवलेला असेल तरच तुम्ही तो तो बोलू शकतात. म्हणजे असा एक व्हेरिएशन आहे प्रत्येक लेव्हलचा. अंडरस्टँडिंग करा मला काय म्हणायचंय, की प्रोसेस आहे. असेच कॅल्क्युलेशन बनवलेले असतात, की त्यावेळेस तो फॉर्म्युला आपण शिकतोय. त्या फॉर्म्युल्यात आत्तापर्यंत जे शिकलोय तेच तिथपर्यंत विचारला जाईल. आणि म्हणून आपण सांगितलं, की टोटल ॲडिशन आणि सबट्रॅक्शन करण्यासाठी लेव्हल 1 आणि लेव्हल 2 कंप्लीट झालेली पाहिजे किंवा लेव्हल 3 आणि लेव्हल 4 कंप्लीट झालेली पाहिजे. कुठल्याही 2 लेव्हल कंप्लीट झालेला पाहिजे. आणि लेव्हल 0 इस द ऑप्शनल, की तुम्ही बुक घेऊन शिकवा
तर नो प्रॉब्लेम, संस्थेकडे बुक अवेलेबल आहे, सिलेबस पाहिजे असेल. नाही तर गो थ्रू द फ्री. पण तिथं आपण 1 तारखेपासून त्यांच्या सर्वांना मुलांना एक्झाम सिस्टम, प्रॅक्टिस सिस्टम, सर्टिफिकेट सिस्टम आपण 1 ऑगस्ट पासून, का आपलं नवीन ऑडिट झालं, नवीन संस्थेचा फॉर्म येईल, अकाउंट नंबर आलं, जवळ-जवळ एवढ्या 2-3 दिवसात फायनल होऊन जाणार आहे. आणि म्हणून अकाउंट तर आलं आपलं नवीन, तिथं कारण तिथंच मुलांचं रजिस्ट्रेशन आणि टीचरांचं एक्झाम फी तिथंच ट्रान्झॅक्शन होईल. बिकॉज दिस इज अ न्यू ऑडिटिंग पर्पज आहे ते. कारण तिथं आपल्याला सरकार दरबारी एक मुलांना कुठल्या वर्गातले, कुठल्या जाती धर्मातले, कुठल्या गावातले, किती मुलं शिकतायत हे आपल्याला रिप्रेझेंट करायचं आहे. आणि म्हणून तुम्ही लेव्हल 0 जरी शिकवलं तरी आपल्याला त्यांना कंपल्सरी ₹30 दिले तर आपण त्यांना 6 महिन्यासाठी एक्सेस देणार आहोत. त्यांना सर्टिफिकेशन देणार आहोत. हां, पण मग तुम्हाला बुक घेऊन शिकवायचं का फ्री शिकवायचं? धिस इज युअर ओन डिसिजन. हा पहिले अजून परत उद्या वाटलं तर काही बोलू आपण डाऊट असलं याच्याबद्दल. ठीक आहे, थांबूया? क्लिअर आहे? सर एक लास्ट क्वेरी. बोला, बोला. पहिला फर्स्ट लेवल आणि थर्ड लेवलचे बुक नाही का मिळणार? परत एकदा बोला. फर्स्ट लेवल, लेवल 1 आणि लेवल 3 चे नाही का मिळणार बुक? मग मिळतील ना, मी कुठं नाही म्हटलं. नाही, तुम्ही बोलले लेवल 2 आणि 4 चे पाठवणार म्हणून विचारलं. 1 आणि 3 चे नाही, नाही का नाही, मिळणार? नाही, नाही. लेव्हल 1, 2, 3 आणि 4 याचं टीचर हां. ट्रेनिंगचं असतं, त्याचे आपण पाठवतोच. आणि जेव्हा पुन्हा परत आपण हे बघा, काही ताई काय करतात, फक्तच रद्दी जमा करायचं म्हणून करतात. परत काही म्हणतात, "नाही, नाही, मला आता 5चं द्या, 6चं द्या." अहो, हे शिकवायला तुम्हाला 2 वर्ष जाणार आहे. आपण काय म्हणतो, पहिले क्लास सुरू करा. सर्व देणार आहे संस्था तुम्हाला. पण होतं काय, तुमच्या ती त्या ॲक्शन मोडमध्ये तुम्ही आले पाहिजे. हा एक उद्देश असतो. आपण काही कोणाला अडवत नाही. देत राहू. काही काळजी नका करू. 1 बी द्यायचे आणि 5 बी द्यायचे आणि 10 बी तुम्हाला द्यायचे. ते काही काळजी नका करू. द्यायचेच आहेत तुम्हाला. पण काय होतं, की सांगण्याचा उद्देश असा असतो, की जर तुम्हाला सर्वच रेडीमेड दिलं ना, तुम्ही काहीच करणार नाही. आणि म्हणून काही गोष्टी मुद्दाम आपण असं सांगतो, की बाबा रे, ते करण्यासाठी ते करा. हा उद्देश आहे, बाकी काय. शेवटी संस्था तुमची आहे, आपली सर्वांची मिळून आहे. संस्था आपल्यामुळेच उभी राहते. संस्था आपल्यामुळेच सिलॅबस तयार करते. संस्थेचे सिलॅबस आपल्यामुळेच सर्वांमुळे आपल्याला ग्रोथ होतोय. असं काही कोणी वेगळं नाही. कारण मी पण मालक नाही. कारण ट्रस्ट म्हटलं, की पुढच्या जनरेशनपर्यंत ही संस्था आपल्याला न्यायची आहे. याच्यासाठी आपण मधला दुवा आहोत फक्त. उद्या मी नाही तर कोणीतरी सांभाळेल ट्रस्टला, असं काही. ओके? नाही, इनिशियली कारण आपण लेवल 1 स्टार्ट करणार ना सर, तर मग ते थोडं मटेरियल असलेलं बरं. म्हणून विचारलं. काहीच काळजी नका करू ताई. तुम्ही प्रॅक्टिस ओके. करणार नाही एवढं मटेरियल देईल मी. फक्त तुम्हाला प्रॅक्टिस करण्याची गरज राहील. काही काळजी नका करू. ओके. ओके? ठीक आहे. ओके सर. थँक यू. सो बाय-बाय. भेटूया पुन्हा परत उद्या 9:30 ला. चलेगा? काही डाऊट असला तर मी फोन करेल काही ताईंना. करतो ताई मी फोन. ओके.